नमस्कार, अपर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला गणपतीसाठी काही टिप्स देणार आहेत, कारण आता गणपती जवळ आलेले आहेत। आपल्याकडे पाहुणे येणार, आपल्या भाज्या व्यवस्थित होणं फार गरजेचं आहे। तर मग म्हणतात आईसारखी भाजी झाली नाही, माझ्या सासूबाईंसारखी भाजी झाली नाही, माझ्या भाजीला काही टेस्ट येत नाही। तर त्यासाठी मी टिप्स सांगणार आहे, त्या आपण फॉलो केल्या तर आपलीही भाजी आपल्यासारखी होऊन जाईल। तर आता मी पहिली टिप्स देत आहे। गौरी गणपतीसाठी तुम्हाला गौरीसाठी भाजी करायची असते आणि ती शेगलाची भाजी असते। तर त्या शेगलाची भाजी साफ करणं फार अवघड होतं, खूप वेळ पण लागतो। मग त्यासाठी काय करायची, आदल्या दिवशी शेगलाची भाजी आणून ठेवायची आणि एखाद्या पिशवीमध्ये ती अशी टांगून ठेवायची बंद करून, आणि दुसऱ्या दिवशी ती अशी झाडली ना की आपोआप सर्व पानं खाली पडतात आणि ती भाजी करायला खूप सोपी जाते। दुसरी टिप्स आहे आपली की आमटी करताना आमटीमध्ये तुम्ही फोडणीला घालता, त्याच्यानंतर लगेच बटाटा, शेंग किंवा अजून काही टॅमॅटो वगैरे असतील ते घालता आणि न परतताच लगेच पाणी ओतता। ते जरासे शिजले की लगेच वर डाळ ओतता। तर तसं न करता तुम्ही प्रथम काय करा, फोडणी तयार करा। त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही घालायचं असेल, वांग्याची फोड, शेंग, बटाटा ते सर्व घाला। ते 5 मिनटं चांगलं परतून झाली की नंतर मग डाळ होता। डाळ चांगली 5 मिनिट चांगली फ्राय करायची। त्याच्यातच तिखट, मीठ, चिंच, गूळ तुम्हाला काही घालायचं असेल किंवा वाटण घालायचं असेल ते सर्व घालायचं आणि त्यानंतर तुम्ही गरम पाणी करून त्यामध्ये घाला। गरम पाणी घालून झाल्यानंतर मग 5 मिनटे ती उकळवा। उकळून झाली की नंतर मग कोथिंबीर घालून झाकून ठेवा। बघा, तुमची अजिबात डाळीची चव बदलणार नाही। जशी तुमची आई करते तशीच तुम्हाला पण ती टेस्ट मिळू शकते। तिसरं टिप्स आहे तुम्हाला भाज्या करताना तुम्हाला काय करावं लागतं, भाजी करतात फोडणी करता थोडीशी परतून झाली भाजी की लगेचच तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ओतता। तर तसं न करता भाजी चांगली परता, चांगली 5 मिनटं चांगली भाजी परता। त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला घालायचं असेल ते वाटण, मीठ, गूळ, काय तुमचं मसाला घाला आणि चांगली वाफ येऊ द्या। वाफ येऊन झाली की नंतर मग पाहिजे असेल तर एखादंच भाजीला थोडंसं पाणी घालावं लागतं, नाहीतर भाजीला पाणी घालावं लागत नाही। ताटामध्ये वर पाणी ठेवलं तरीही भाज्या छान शिजतात। असं केलं तर भाजीची टेस्ट अजिबात बदलत नाही। तिसरी टिप्स आहे तुम्हाला की जर कुकरमध्ये तुम्ही भात लावता आणि कुकरमधला भात बऱ्याच गृहिणींचा खाली पडतो, जवळजवळ अर्धी वाटी 1 वाटी एवढाही भात वाया जातो। तर तसं न करता त्या भातामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाका आणि कुकरमध्ये लावा, भात अजिबात बाहेर पडणार नाही। ही झाली म्हणजे चौथी टिप्स। 5वी टिप्स आहे, कधी भाजीला मीठ जास्त होतं। कदाचित पालेभाज्या करतानाही हीच अवस्था होते। भाज्या काय होतात, सगळ्या जवळ येतात, थोड्याशा म्हणजे आळतात आणि मग मीठ घातलं तर ते जास्त होतं। तर ते मीठ जास्त झालं तर थोडीशी खारट लागते। तर ती खारटपणा जाण्यासाठी थोडीशी साखर घाला, नाहीतर मग एखादा बटाटा उकडून कुस्करून त्यामध्ये टाका। तर त्यामुळे त्या भाजीची चवही चांगली लागेल आणि खारटपणाही कमी होईल। ह्या टिप जर तुम्ही सर्व फॉलो केलात तर तुम्हाला कोणतीही अडचण न येता तुमच्या आईसारखी, सासूबाईंसारखी जशा चवी आहेत तशा तुम्हाला मिळू शकतील। हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।